डाळिंबीचा आता पूर्णपणे बाजार पडलेला आहे. आपण तेल्या रोगासाठी पेपर लावलेला आहे. अशा प्रकारे डाळिंबीचा बाजार पडलेला आहे. साखरेचा बाजार उचललेला आहे. कांद्याचा बाजार उचललेला आहे. शिमला मिरचीचा बाजार पडलेला आहे. शेती आता ही कशी झाल्या, जुगार पद्धतीची झाल्या. गावल त्याला पावल. कोथिंबीरीचा आता दर पूर्णपणे पडलेला आहे. टॅमॅटोचा दर पूर्णपणे पडलेला आहे. त्यानंतर म्हणजे जुगार पद्धतीच्या वरचं अप डाऊन असं ह्या शेतीचं काम झालेलं आहे. शेतीमध्ये तोच व्यक्ती टिकतोय की ज्याच्याकडं योग्य वेळी भांडवल आहे. म्हणजे ज्यावेळी गुंतवायचे आहेत पैसे, त्यावेळी ते पैसे गुंतवून शेतीमधनं काढतात. सर्वसामान्य लोकांकडे केव्हा असते, टाईम असतो तेव्हा भांडवल नसतं, आणि भांडवल असतं तेव्हा काहीतरी भांडवल गोळा करून इकडं तिकडं करते, तेव्हा जोपर्यंत दर पडलेला असतो. त्यामुळे आता मी 2-3 वर्ष झालं कांदा केला होता. ह्या वर्षी काय कांदा केलाच नाही. 1.5-2 वर्ष कांद्याचा बाजारभाव पडलेलं होतं. ह्या वर्षी कांदा 50 रुपये किलो झाला. आमच्यातल्या काही लोकांनी गेल्या वर्षी कुठून ऐकलं की शिमला मिरचीला बाजारभाव चांगला आहे, ह्याचं 20 लाख झालं, त्याचं 30 लाख झालं. ह्यावर्षी शिमला मिरची लावली, सुरुवातीला थोडा दर होता, आता पूर्णपणे दर कोसळला आहे. म्हणजे शिमला मिरची ही डाळिंबीच्या वरचं मेडिसिन तिला लागतं. डाळिंबीला निदान नाही म्हटलं तर 7 ते 8 दिवसात एक फवारा घेतला तर चालतो. पर शिमला मिरचीला दुसऱ्या दिवशी ते तिसऱ्या दिवशी फवारा लागतो. खरं सांगायचं म्हणलं तर शेती करणं आता काय सोपं राहिलं नाही. म्हणजे कोणताच व्यवसाय करणं सोपं राहिलं नाही, पण त्यातल्या त्यात अवघड व्यवसाय म्हणजे शेती आहे. शेती करत असताना असंख्य अडचणी येतात. आता म्हणतात का नाही, पीक हिरवं दिसू शकतं, पिकांमधनं आनंद वाटू शकतो, पण पिकाचा बाजारभाव आता तुम्हाला सांगायला म्हणलं तर गव्हाचा दर आता 24 रुपये 25 रुपये किलो आहे. शेतगहू शेतकऱ्यांकडून घेतात. काल मी गेलतो तर ते म्हणले 24 ते 25 रुपये. म्हणजे आणि गेल्या 2-4 महिन्यात शेतकऱ्यांकडे मका होती, तेव्हा मका 17 ते 18 रुपये होती. उन्हाळ्यामध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांनी मका विकून टाकली. आता त्याच मकाचा दर व्यापाऱ्यांनी 2800 का 2900 रुपये दर झालेला आहे. यात फायदा कोणाचा झाला? ज्याच्याकडे भांडवल आहे, ज्यांनी गोडाऊन भरून मका घेऊन ठेवली आणि ती आता सेलला काढत आहेत. म्हणजे शेतकरी हा आता पूर्णपणे गोरगरीब सर्वसामान्य शेतकऱ्यांची संख्या भरपूर आहे, आणि भांडवलदार शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. आणि जो भांडवलदार आहे तोच टिकलो जातो आहे. सर्वसामान्य शेतकरी ह्या मार्केटमध्ये शेतीच्या टिकत नाही.